बाहेर जावा. हे असा खूप स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग वास, सुगंध मस्त असं. मी मागे कुणालच्या बाबांना बोलले होते की मोठी मोठी तोडा. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाले मी अशीच बसून होती. बादलीमध्ये खताचं चहारा टाकायचंय ना. ए चंटे म्हणते राणी जाऊन बसलास तू शेरू. सकाळी उठलं का पहिला माझं काम असतं पक्ष्यांना खायला घालायचं. आज थोडासा जरा उशीर झाला होता, म्हणजे घरामध्ये मी काम करत होती आणि इथे पक्ष्यांचा कालवा की नाही सुरू झाला. त्याच्यामुळे त्यांना खायला घातलं. त्यांचं पाणी जे आहे ते माठ इथे भरून ठेवला आणि त्याच्यानंतर ही सर्व देवघरातली जी फुलं आहेत ना जमा करून ठेवते एका ताटामध्ये. आणि मग म्हणजे ताट भरलं का कोणत्या पण झाडामध्ये हे टाकायचं आणि त्याच्यावर अशी माती घालायची, म्हणजे खत म्हणून मग ह्या फुलांचा की नाही असा वापर होतो. तर आता हे समोर ना पेरूचं झाड आहे आपलं. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं पेरूचं झाड आहे का. तर हे बघा, हे घराच्या समोरच आपलं लहानसं पेरूचं झाड आहे. त्याला ती फुलं घातली, त्याच्यावरती माती घातली आणि त्याचा खत म्हणून त्या फुलांचा असा वापर होतो. तर ही सगळी जी कामं असतात तर रोजची माझी ठरलेली आहेत. पक्ष्यांना खाऊ घालायचं, त्यांना पाणी ठेवायचं आणि जे काही छोटी मोठी बघा असतात झाडांना पाणी घालायचं, वेलींना पाणी घालायचं, म्हणजे अशी काही ठराविक कामं आहेत जी रोजच्या रोज सकाळी केलीच जातात, म्हणजे चुकून आहे ना चालत नाही. तर आमच्याकडे बघा दूध पियाचा कार्यक्रम चालला आहे कुणालचा. आणि त्याने आता चहा ठेवला आहे गरम करत आमच्यासाठी. थोडा थोडा द्या, जास्त नको होतो. अर्धा कप बस झाला ना. हा मला पण थोडीशी, मी झाडू काढते. आणि 2 चंगू मंगू. मोठा तर बाहेर गेलाच नाही, चंगू आलाय फिरून बाहेरून वाघ्या. ते आता वाट बघतायत. खाऊन झालेलं आहे सगळा. बाहेर जायला मिळतंय का बाबावराची वाट बघतात. हां तो कसा बसला बघ बारका. एवढी जागा आहे पण जाऊन तर मातीतच बसणार. मारामारी नाही करायची सकाळी सकाळी. बाहेर जावा, बाहेर जावा. हे असं आमच्याकडे रोजचं असतं. कोण आवाज करते? वाघ्या, वाघुल्या, वाघासारखा आवाज करतो काय? यांना घेऊन जा, बाहेर जा. घेऊन फोन घेऊन जा तुम्ही तुमचा. फोन कुठे घेऊन जा? काम करायला की फोन घेऊन जा. बाहेर जा, बाबाबरोबर जा. त्यांना कोयता दे हातात दोघांना. चला ते लोक गेले जाता जाता लाकडं हे करायला तोडायला. कुणालचे बाबा आणि वाघ्या शेरू जोडीला. असे जोशमध्ये असले ना की आता बाहेर बघ काय करतोय बघ. आता पूर्ण लोलून येतील. ए मस्ती नाही करायची हा. ते बघ चालू दे, दम दे, दम दे. मी आता झाडू काढत होती, जरा चहा पिते आहे बघा. म्हणजे चहा पिऊन झाल्यानंतर मग बाकीची कामं. तर हे बघा, हे गोमूत्र आहे जे मला ह्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. आपल्याला झाडांसाठी लागतं ना. तर ही कळशीभर म्हणजे रियाकडनं आणलं होतं काल. म्हटलं आता भरून ठेवते बॉटलमध्ये. खूप
स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग वास, सुगंध मस्त असा गोमतेचा वास येतो. आणि इथे बघा पाणी वगैरे तापत ठेवलं आहे कुणालसाठी. ह्या बादलीमध्ये ना शेण टाकलं आहे भिजत, कारण म्हणजे लिक्विड खत तयार करायचं आहे त्याच्यामुळे. आणि मला वाटतं अजून 1 दिवस भिजवून जे ठेवणार आहे त्यानंतर मग झाडांना आपल्याला घालायचं आहे. आणि चुलीची जी काही राख निघते ना ती बघा ह्या घमेल्यामध्ये जमा करून ठेवते, ती पण झाडांसाठी. तर असं सगळं बघा बागेतलं काम माझं सकाळी सकाळी चालू आहे. बऱ्यापैकी मी सगळं करून घेतलेलं आहे. झाडांना वेलींना पाणी घालून घेतलं आहे. काटक्या कुटक्या सगळ्या जमा करून आणल्या. एवढ्या ह्या बारीक बारीक काट्या आणल्या आपल्या आड्यातलंच जमा करून आणि त्या लावल्या चुलीला. लाकडं आणली. ही लाकडं ना आम्हाला उचलायची आहेत, पण सध्या जरा जमा करायचं काम चालू आहे. कोयतं नको आहे, फक्त आणायचे आहेत. हां चला चल कुणाला ये जरा. हा करंदी कुठून आणली तोडून? ही बघा ही करंदी असते ना, म्हणजेच करवंदाची हे आहे ना, केवढी जाडी आहे बघा. हे जळण्यासाठी ना खूप चांगलं असतं. बंद करून ठेव. कोयता नको आहे. चला लक्ष द्यावं लागेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता कुणालच्या बाबांनी लाकडं तिथे तोडून ठेवलेले आहेत, ते फक्त म्हणजे जाऊन फक्त आपल्याला आणायचे आहेत. कुणालसुद्धा आलेलं आहे. मोठे मोठे आहेत काय? हां म्हटलं एक 5 मिनटाचं काम आहे, लगेच होऊन जाईल असं. मागच्या एका व्हिडिओमध्ये अशी कमेंट होती की ते लाकडं वगैरे उचलून ठेवा, म्हणजे जिकडे म्हणजे पसरलेले आहेत ना ठेवायचेच उचलून. वेगळा जरा मास ना आम्हाला घालायचं आहे, म्हणजे सुक्या लाकडांचा वेगळा आणि ओल्या लाकडांचा वेगळा असं. त्याच्यामुळे जरा चाललं आहे आणि वेळ थोडासा कमी पडतो, कामं इतके असतात ना त्याच्यामुळे राहून जाते. पण असे एकत्र भरपूरची लाकडं जमा झाली का मग पटापट मग लावून टाकणं असं सगळं आहे. चला पटकन आता आणतो. मोठे मोठे आहेत वाटतं. हे बघा कसं मस्त असं सकाळचं सुंदर वातावरण छान असं. मी मागे कुणालच्या बाबांना बोलले होते की मोठे मोठे तोडा, मग घरी आल्यानंतर आपण कसं तोडू शकतो. बाहेर म्हटलं जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आड्यामध्ये बसून आपण शांतपणे करू शकतो. या तुम्ही पण या, इथं इकडे या. दोघं पण चिखलामध्ये लोळून आलेले आहेत आणि एक काम आमचं वाढवलेलं आहे. मागच्या साईडला दोघं पण चिखलात माखलेले आहेत. पुढचे पाय बघा काही स्वच्छ आहेत ते. आणि आता भूक लागली ना त्याच्यामुळे असं गपचूप बसलं आहे, त्याला हवे खायला. वाघ्या या इकडे, चल या इथे बसा. वाघ्या इकडे ये. वाघ्या तर रोज चिखलात लोळून येतो, रोज. इकडे या, खाऊ येते, ये जेवायला ये, चल बसा इथे. हां गुड बॉय बना, खाली बसा, खाली बसा. हा बघा मागच्या साईडला आहे बघा सगळं शेपटी बिपटी सगळं. हां गुड बॉय बनायचं. हां बसा इथे, मी आणते खायला आणते. बसा, गुड बॉय बनायचं, बसा बसा. तर ही बघा देवपूजा आपली करून झालेली आहे. हां मस्त सुगंध अगरबत्तीचा. हे बघा दुपार झाले, आता किती वाजलेत, 11:15 झालेत. आणि दुपारच्या जेवणाला मी आता सुरुवात केलेली आहे. कुकर लावून झाला आहे भाताचा. इथे मसूरची डाळ पण मला कुकरला लावायची होती. हे बघा कुकरमध्ये टाकलं होतं मी, पण माझं असं वेगळंच काहीतरी प्लॅनिंग. आणि ही भाजी धुवून ठेवली होती गवारीची, पण मला ना ही भाजी आज खायची नाही आहे. हे बघा मागे बघा ती भांडी आहे ना, अजून थोडीशी आवरायचे आहेत. काय झालं माहिती आहे का, म्हणजे आज वार आहे बुधवार आणि मला ना असं वाटतं की नॉनव्हेज असं काहीतरी खावं, म्हणजे सुकी मच्छी वगैरे असं. काय झालं यांना ह्या दोघांचं की नाही, जरासा पण आवाज आला की, जरा गाडीचा आवाज आला की ह्यांचं दोघांचं सुरू होऊन जातं. गाडी आले, स्कूटी वाटतं कोणीतरी असेल ना. आणि गुरं पण आता भरपूर आहे ना, यायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं ह्यांना की नाही. जरा पण म्हणजे चावू लागलं ना भागाशिवला की दोघं जण जातात मग ते गुरं वगैरे. आड्याचं शिरण्याची दाट शक्यता, त्याच्यामुळे जरा सावध राहावं लागतं. तर असं होतं. मी जेवणाचं तुम्हाला सांगते, म्हणजे सुकी मच्छी खाण्याची अशी इच्छा झाली होती, म्हणजे काहीतरी म्हटलं नॉनव्हेज हवं. म्हणजे भाजी वगैरे मी सर्व धुवून ठेवली. जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली मी अशीच बसून होती खुर्चीमध्ये. म्हणजे इच्छाच नाही की जेवण म्हणजे ती भाजी निवडायला घ्यावी असं. म्हटलं काहीतरी म्हटलं नॉनव्हेज करूया आपण.
तर सुकी मच्छी आहे आपल्याकडे, सुका जवळा आहे, त्याची भाजी करते आणि मस्त अशी मसूरची डाळ करते. आपल्याकडे फ्रीजमध्ये थोडेसे काजू आहेत, ओले काजू. मागच्या वेळेस जेव्हा घेऊन आले ते फ्रीजमध्ये मी ठेवले होते थोडेसे काढून, जास्त झाले म्हणून. तर मस्त अशी काजू घालून मसूरची डाळ इतकी मस्त बनते ना, छान बनते. तर म्हटलं चला बनवते, तर तुमच्याशी पण झटपट ना रेसिपी शेअर करते, पण दाखवते पटकन तुम्हाला. खूप छान लागते, म्हणजे भाजी जरी नसेल ना तरी पण भाताबरोबर ही डाळ काजूची छान अगदी अप्रतिम लागते चवीची. आणि जोडीला थोड्याशा चपात्या करते. कुणालचे बाबा आता घरी नाही, ते आता गेलेत बाजारामध्ये, म्हणजे तराळ्यात गेलेत. त्यांच्या गाडीतलं CNG संपलेलं आहे. 2 दिवस झाले आणि काल भरायचं होतं, पण काल काय झालं की नव्हतं पेट्रोल पंपावरती. तर आता मेसेज आला म्हणून मग ते गाडीमध्ये CNG भरायला गेलेले आहेत. आणि आता एकीकडे माझं सगळं काम बघा चालू झालेलं आहे. तर भाजी बघा मी करून घेतली, सुका जवळा बनवला. हा बघा, आत्ताच गॅस बंद केला आहे आणि आत्ता डाळ फोडणीला घालते. तर ही बघा, ही मसूरची डाळ छान अशी भिजले, थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे घट्ट थोडीशी व्हायला पाहिजे. ह्या काजूच्या बिया म्हणजेच गर, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि फक्त कांद्याची फोडणी देणार आहे मी, लसूण नाही वापरणार आहे. आणि भरपूर असा कढीपत्ता आणि टोमॅटो. वर्षातून एकदा अशी डाळ की नाही मी बनवतेच, म्हणजे जेव्हा ओल्या काजूंचा सीझन असतो त्यावेळेस बनवते ही डाळ आणि खूप मस्त लागते चवीला, मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर कुकरमध्ये बघा इथे तेल घातलेलं आहे, त्यात मी राई टाकले, हिंग टाकले, कांदा घातला, कढीपत्ता भरपूर आणि त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे. मी इथे लसणीचा वापर नाही करत आहे, म्हणजे एक तर कांद्याची मी फोडणी देते किंवा लसणीची, दोन्ही मला आवडत नाही. त्याच्यामुळे बघा आपल्या चवीप्रमाणे सगळं आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही लसूण पण घालू शकता, पण कांद्याची चव की नाही अप्रतिम असते. तर इथे कांदा लाल झाला, त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद आणि थोडासा गरम मसाला इथे घातलेला आहे, टोमॅटो टाकला आणि चांगलंसं जरा परतून घेतलं. त्याच्यानंतर ओले काजू घातलेत आणि हे जे ओले काजू आहेत शिजल्यानंतर जेव्हा आपण तोंडात घेतो आणि ते चवीला असले लागतात ना भारी, खूप मस्त लागतं. त्याची भाजी पण खूप अप्रतिम लागते. तर ओले काजू घालून झाल्यानंतर सगळं परतून घेतलं. त्याच्यानंतर मसूरची डाळ घातली, चांगलंसं मिक्स करून घेतलं आणि मग गरजेप्रमाणे पाणी घालायचं. पाणी घालून झाल्यानंतर त्यात ओलं खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातले आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून एक म्हणजे पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवरती करायची आणि मीठ पण घातले मी. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या 3 शिट्ट्या आहेत त्या स्लो गॅसवरती मी ते करून घेणार आहे आणि इथे 4 शिट्ट्या करून झाल्यानंतर डाळ आपली तयार होईल. जेवायचं नाही, आज झोपलेलं होतं दोघं जण. तर कुणाल जेव्हा त्यांना देतात, दोघांचं जेवण मिक्स करतात आणि मी इथे वाढले कुणालचं जेवण. कुणाल आता येतोय, खाली बसा, गुड बॉय बनायचा. आज भरपूर मजा झाली दोघांची ना. तर ही बघा, ही मस्त अशी डाळ आपली छान अशी घट्ट बघा झालेली आहे आणि थोडं सलाड केलं आहे, चपाती, हा सुका जवळा आणि भात. कुणालचं वाढले, आता अजून कुणाला आला नाही, बाहेरच आहे. शेरू भूक लागली, झोपलेले वाटतं गाड दोघं जण. आता हाक मारली तेव्हा दोघं जण आले जेवायला. नंतर मिक्स केलं आता. बसा खाली, खाली बसा, खाली बसा. कुणाला ये, चला जेवा आता, चला जेवायला सुरुवात करा. किती मिनटं झाले, 5 मिनटं तर ताट वाढून ठेवलेला, तो आत्ता आला. काय आला, फाईल अपलोड होत होती. ते कानाचं काढून ठेव, अजून आता काय फोन नाही येणार कोणाचा. फोन येतो ऑफिसमधनं. अच्छा हां, हे घ्या, हे बघा इथे बसले. पाईप कसं जाईल, तो पाईप असा वर आहे, कसं पाणी तू हे केलंस म्हणून वर जातो. मोठं नाही, ते पाईपात पण कचरा अडकलो ना, पाणीच नाही. नवीन पानं फुटलेत का लिंबाला, या आलेत ना नवीन पानं. झाडाला एवढं खत टाकलंय, पाणी घालतो नाही, ते शॉवरिंग करून पिकच नाही चांगलं नाही होतं वरपर्यंत. हां, वरपर्यंत शॉवरिंग होत नाही, त्याच्यातला हात बंद. जेव्हा आपण ते पाईप लावू ना त्यावेळेस करायचं.
झाडांना पाणी घालायचं काम की नाही आमच्याकडे चालू आहे संध्याकाळच्या वेळेस. तर सर्वात आधी तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघा, म्हणजे इतकं सुंदर अप्रतिम वातावरण असतं संध्याकाळचं, मन ना अगदी भरून येतं. आणि त्यात पक्ष्यांचा किलबिलाट खूप भारी असतं, खूप भारी असतं. आणि असं हे वातावरण आम्ही की नाही रोज एन्जॉय करतो. म्हटलं आज चला तुमच्याशी थोडंफार म्हटलं शेअर करते. तर इथे पाणी घालायचं काम चाललं होतं, म्हणजे आलटून पालटून, म्हणजे पाईप, म्हणजे पाण्याची मोटर काय चालू नव्हती केलेली, आलटून पलटून, म्हणजे आज ह्या झाडांना घातलं तर उद्या त्या झाडांना घालायचं, अशा पद्धतीने सगळं आमचं चाललेलं आहे. कारण उन्हाचा बघा तडाखा की नाही म्हणजे खूप असं वाढलेलं आहे. आणि ज्या दिवशी आम्ही डॅमचं पाणी लावतो त्यावेळेस सगळ्या झाडांना पाणी की नाही घातलं जातं. मग त्यावेळेस की नाही म्हणजे सगळं भरपूर असं पाणी घालतो. पण बाकी इतर दिवशी आम्ही आलटून पालटून पाणी घालतो. आणि सकाळच्या वेळेस जे मी पाणी घालते वेलींना वगैरे, म्हणजे जी छोटी छोटी काही झाडं आहेत त्यांना रोजच्या रोज पाणी की नाही घातलं जातं. तर इथे दोघांनी मिळून आम्ही पाणी वगैरे घालून घेतलं. आणि मगाशी जे वॉशिंग मशीनच्या इथे मी काम करत होते ना, तिथे पाईप सोडलेला आहे केळीच्या इथे. आणि कपडे वगैरे आपण जेव्हा धुतो तर ते पाणी ड्रेन होतं ना, ते सरळ पाणी जे आहे त्या केळीच्या इथे जातं पाणी. पण ते कचरा वगैरे अडकला की ते पाणी कसं म्हणजे अडकून राहतं. मग त्याच्यामुळे मग जरा तिकडे मी साफ केलं आणि मग ते पाणी की नाही निघून गेलं. मग तर ते सगळं काम करून झालं पाण्याचं वगैरे. आणि त्याच्यानंतर इथे लाकडं जे आहेत ती आम्ही घेतली उचलायला. म्हणजे कुणालचे बाबा म्हणत होते की समोर बघा ते केर कचरा सगळा पडलेला आहे ना, गवत वगैरे, ते आपण सगळं जमा करून जाळून घेऊया. तर त्यांना म्हटलं की आधी ते नको, पहिला हे लाकडांचं म्हटलं उचलूया, पसारा म्हटलं जिकडे जिकडे पडलेला आहे ते म्हटलं बरं वाटत नाही. आणि म्हणजे येता जाता कसं आम्हाला पण असं धडपडायला होतं. त्याच्यामुळे म्हटलं ही एक अडचण आहे ना, एक साईडला जाऊ देत. म्हणजे बघा दुसरी आपण नवीन लाकडं आणली म्हणजे माज घातल्यानंतर तर लगेच की नाही त्याच्यावरती आपल्याला घालता येतील. मग इकडे तिकडे म्हटलं टाकून नाही ठेवायची. आणि काय होतं की काही काही लाकडं की नाही खूप असे मोठी मोठी आहेत, मग ती कोयत्याने किंवा कुऱ्हाडीने तोडावी पण लागतात. त्याच्यामुळे मग इकडे तिकडे अशी टाकून ठेवली होती. सर्व लाकडं उचलली आणि ते व्यवस्थित सगळी रचून घ्यायला सुरुवात केली. तर हे बघा इथे आपलं काम बघा लाकडांचं झालंय पूर्ण. म्हणजे ती आड्याजवळची लाकडं होती ती सगळी उचलली. हा दुसरा माच घातलाय ओल्या लाकडांचा. आणि तो बघा शेरू सुसू करतो. तर इकडे शेरू इथे ऐकत नाही, जा मस्ती करतो. अच्छा संध्याकाळच्या वेळेस सोडलं की बाहेर पळायला बघतात. त्याच्यामुळे मग थोडंसं दम पण त्यांना द्यावा लागतो, असं आहे ते. तर झालं बघा लाकडांचं झालं आता काम पूर्ण. आता थोडी आणून हा जो माज घातो त्याच्यावर सगळी जमा करून ठेवायची. मग आपली पावसाची सोय झालेली आहे. असं म्हणजे एका ह्याच्यावरती सुकी लाकडं टाकलेत आणि दुसरा जो माच आहे त्याच्यावरती ओली लाकडं टाकलेत. असं सगळं केलेलं आहे, जसं आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कोणी दम दिला माझ्या बाबूला? कोणी दम दिला? बाबा ओरडला माझ्या छोनाला? हो माझं बच्चा नाही द्यायचं कुठे.